मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की कैकेयी जी आहे तिला दोष लावू नका, कारण ती प्रभू श्रीरामांची अंतरंग भक्त आहे. म्हणजे काय, तर प्रभू रामांचीच ही इच्छा आहे की त्यांनी वनवासामध्ये जावं, ऋषीमुनींना भेट द्यावी, शबरीसारख्या भक्तांना भेट द्यावी, हनुमंताला भेट द्यावी, रावणाचा संहार करावा. ही प्रभू रामांच्या अवतारांचं हे प्रयोजन आहे. ते प्रयोजन पूर्ण करण्यासाठी कैकेयीनं मदत केलेली आहे. त्यामुळे कैकेयीनं असं करावं, असं म्हणजे कसं की भरताला राज्य द्या आणि रामानं वनवासात पाठवा, ही प्रभू श्रीरामांचीच इच्छा होती. हे मागच्या भागात आपण पाहिलं. त्यामुळं प्रभू श्रीराम म्हणतात, कैकेयीला जो दोष लावेल त्यानं काय, तर सपने ही साधू सभा नाही सेई, की ज्यानं स्वप्नात सुद्धा साधू संतांचं दर्शन केलं नसेल तोच कैकेयीला दोष देईल, असं प्रभू श्रीराम म्हणतात. आता राजा दशरथ तर वचन देऊन बसले. त्यामुळे झालं असं की या रघुकुळाची ही रीतच आहे की प्राण गेला तरी चालेल, पण त्यांचं वचन जे आहे हे अन्यथा होत नाही. ते वचन त्यांना पूर्ण करावं लागतं. त्यामुळे कैकेयीने जो वर मागितला की रामानं वनवासात पाठवा, आणि त्याप्रमाणे दशरथ जे आहे त्यांना मोठा शोक झाला. आता इथे शरणागतीचा प्रसंग येतो. ज्यावेळी कैकेयीनं ही शंका उपस्थित केली, हे जे वरदान मागितलं, त्यावेळी दशरथांनी काय करायला पाहिजे होतं, तर त्यांचे मोठमोठे मंत्री होते, मोठमोठे ज्यांनी मोठा अभ्यास केलेला आहे, ज्यांना शास्त्र माहीत आहे, जे यातून काहीतरी मार्ग काढू शकतील, किंवा यांना वसिष्ठांसारखे कुलगुरू होते. दशरथ जर त्यांना शरण गेले असते तर वसिष्ठांनी काहीतरी निश्चित यातून मार्ग काढला असता, परंतु ते कैकेयीला शरण गेले. त्यामुळे ती शरणागती त्यांना फळली नाही. त्या शरणागतीपासून दशरथांना काही लाभ झाला नाही, उलट दुःख झालं. किती दुःख झालं, तर प्राण गमवावा लागला. हे शरणागतीचे जे प्रसंग आहेत ते इतर ठिकाणी सुद्धा येतात. ज्यावेळी समुद्र वाट देत नव्हता त्यावेळी राम समुद्राला शरण गेले. समुद्र हा जड आहे, भगवंत समुद्राला शरण गेले. ही शरणागती सुद्धा फळली नाही, सिद्ध झाली नाही. शेवटी धनुष्यबाण काढावं लागलं. परंतु कुणाची शरणागती सिद्धीला गेली, तर सुग्रीव, आपल्यापेक्षा ज्येष्ठ जे आहेत, श्रेष्ठ जे आहेत, अशा रामानं ते शरण गेले. बिभीषण, स्वतःच्या भावाची साथ त्यांनी सोडली, आणि जे श्रेष्ठ आहेत, भगवंत आहेत, त्या प्रभू श्रीरामाने ते शरण गेले आणि स्वतःचं कल्याण करून घेतलं. त्यामुळे इथं शरणागतीचा महिमा येतो की शरण कुणाला जावं, तर आपल्यापेक्षा जी मोठी व्यक्ती आहे, वयोवृद्ध आहे, तपोवृद्ध आहे, तर त्याला शरण गेलं पाहिजे. मात्र दशरथ इथे कैकेयीला शरण गेलेला आहे. त्यामुळं त्याला त्याच्या पदरात शोकच पडलेला आहे, दुःख पडलेलं आहे. आता कैकेयीनं जर मागितलं की रामाना वनवासात जाऊ द्या, तर रामाने काय विचार केला की कैकेयी ही माझी आई आहे, आणि तिला जर मी वनवासात जाण्यानं सुख होत असेल, तर तिचं हित मला केलं पाहिजे, तिला आनंद होईल असं मला काहीतरी केलं पाहिजे. आणि भरताला जर राज्य मिळत असेल तर भरत तर मला प्राणापेक्षा प्रिय आहेत. भरतांचं जर सुख होत असेल तर त्यात माझं सुख आहे. रामाने भरताचा किंवा कैकेयीचा तिरस्कार केला नाही. तर आपल्या जाण्यानं जर त्यांना आनंद मिळत असेल तर आम्ही तेही करू. अशी धारणा जी आहे, अशी जी बुद्धी आहे, ही प्रभू श्रीरामांची बुद्धी आहे. आणि दुसरीकडे हा पितृ आज्ञा पालनाचा जो आदर्श आहे तो कसा पहा. पितृवचन परिपालनम अवश्यम कर्तव्यम. पित्याची आज्ञा पाळणं हा एक मोठा आदर्श रामप्रभूंच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. याकडे पाहण्याची अजून एक दृष्टी आहे. प्रभू श्रीराम जे आहेत हे परब्रह्म तत्व आहे, हे निर्गुण निराकारच तत्व आहे, किंवा त्याच्या पलीकडचं असं हे तत्व आहे. सगळ्यांच्या अतीत जे संत वर्णन करतात, ज्ञान अज्ञानाच्याही अतीत असं हे तत्व आहे. मात्र हे सगुण साकार किती विशेष आहे पहा, की निर्गुण निराकार हे अतिशय दुर्लभ आहे, त्याच्याकडे जाण्याला अतिशय दुर्लभ आहे.
ते राजा राहून त्यांना शक्य होतं. राज्याभिषेक जर झाला असता युवराजपदी तर रामानं शक्य होतं की वेगळं राहणं जनतेपासून, आहे की नाही, जे निर्गुण निराकार तत्वाचा जो स्वभाव आहे. परंतु या सगुण साकाराचा स्वभाव कसा आहे पहा, की ते आपल्याला अजून सुलभ केलं त्यांनी. राज्य स्वीकारलं असतं तर त्यांना निर्गुण निराकाराप्रमाणे राहता आलं असतं, पण त्यांनी ते स्वीकार केलं नाही, तर स्वतःला सुलभ बनवलं. राज्य स्वीकारलं असतं तर त्यांना शबरीला भेटता आलं नसतं. एवढे करोडो वानर होते, त्यांना भेटता आलं नसतं. जटायूला भेटता आलं नसतं. त्यामुळे पहा या तत्वाचं कसं मिश्रण आहे, की एकीकडे हे अतिशय दुर्लभ आहे आणि एकीकडे अतिशय सुलभ आहे. हा जो संगम आहे, हा मिलाफ आहे, हा रामचरित्रात आपल्याला पाहायला मिळतो. आता रामचंद्र वनवासाला चालले, पण लक्ष्मणही सोबत आलेले आहेत. या लक्ष्मणजींचं विशेष काय? रामांचं एवढं प्रेम आहे लक्ष्मणावर की जर रात्री झोपायला लक्ष्मण सोबत नाहीत तर रामांना झोप येत नाही. रामानं कोणी मिठाई दिली, काही भेटवस्तू दिली, तर लहान मुलाचा कसा स्वभाव आहे की तो घेऊन एकटा खातो. पण रामांचा मात्र तसा स्वभाव नाही. लक्ष्मणांना बोलवल्याशिवाय ते काही स्वीकार करत नाहीत. किंवा काही खायचं आहे, काही चांगली वस्तू आहे की त्याने बोलून ते सहभागी करून घेतात. एवढं हे भावाभावांचं प्रेम आहे. माणसानं पत्नीवर कसं प्रेम केलं पाहिजे, भावावर कसं प्रेम केलं पाहिजे, आपल्या पित्याची आज्ञा कशी पाळली पाहिजे, कसं सर्वांसोबत स्नेहानं प्रेमानं राहिलं पाहिजे, याचा आदर्श म्हणजे सगळे रामायणामध्ये आहेत. ही जी सुमित्रा आहे, हिला 2 मुलं आहेत. एक आहे लक्ष्मण आणि छोटा आहे शत्रुघ्न. आता लक्ष्मणाची मैत्री आहे रामाबरोबर आणि शत्रुघ्नची मैत्री आहे भरताबरोबर. तेव्हा ही जी सुमित्रा आहे ती लक्ष्मणाला कौशल्याचाच पुत्र समजते. कारण मग लक्ष्मणाला रामासोबत जास्तीत जास्त राहता यायला हवं, आणि शत्रुघ्नाला ही कैकेयीचा पुत्र समजते. त्यामुळे ज्यावेळी हा प्रसंग येतो की आपला मुलगा म्हणजे लक्ष्मण रामाबरोबर वनवासात जायला निघालेला आहे, त्यावेळी सुमित्रा नकार देत नाही किंवा त्याला म्हणत नाही तू नको जाऊस, शेवटी तो पुत्र आहे, पुत्र स्नेह आहे तिचा त्याच्यावर. पण जर रामाला आनंद होत असेल, आहे की नाही, तर ती त्याला पाठवते. म्हणजे मातृप्रेमापेक्षा जर माझा मुलगा मोठ्या भावाचा आनंद किंवा त्याच्या मोठ्या आईचा आनंद वाढवणारा असेल तर खुशाल जाऊ देत, हा त्या सुमित्रेचा स्वभाव आहे. लक्ष्मणाचा अवतारच याच्यासाठी आहे की एक भावानं, लहान भाऊ जो आहे तो कसा हवा याचा आदर्श म्हणजे लक्ष्मण आहेत. आणि लक्ष्मणांचा स्वभाव कसा आहे पहा, ते म्हणतात की रामच माझी आई आहे, माझा भाऊसुद्धा रामच आहे, माझे पितासुद्धा रामच आहेत. मात्र त्यांचं स्वभावाचं लक्षण बघा, ते म्हणतात की दशरथ हे माझे पिता नाहीत. ते नुसतं असं बोलत नाहीत लक्ष्मणजी की माझे पिता राम आहेत, राम मला वडिलांसारखे आहेत, असं नाही बोलत. ते म्हणतात की दशरथ वडिलांसारखे नाहीत किंवा दशरथांना मी वडील मानत नाही. का बरं? कारण त्यांनी रामाला वनवासात जायची आज्ञा दिली म्हणून. हा लक्ष्मणांचा एक स्वभाव आहे. हे वैशिष्ट्य रामायणात, ह्या स्वभावाचं जे वैशिष्ट्य आहे, हा थोडा टोकदारपणा जो आहे तो रामावरच्या अतिप्रेमामुळेच आहे, पण त्याचं एक वैशिष्ट्य आहे ते लक्ष्मणांच्या प्रेमामध्ये आहे. आता रामप्रभू वनवासात जात आहेत तर सीताजी सुद्धा त्यांच्या प्राणाप्रमाणे आहेत. जनकाच्या कुळामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. वैकुंठवासी जे भगवान विष्णू आहेत यांच्या 2 पत्नी आहेत. एक आहे स्वर्णलक्ष्मी, जी आपण पाहतो त्यांचे पाय चोरत असताना, आणि दुसरी आहे कृषीलक्ष्मी, जी पृथ्वीच्या स्वरूपात आहे. आणि प्रभू श्रीरामांचा हा अवतार आहे, त्यावेळी ही सीता जी आहे पृथ्वीच्या पोटातून उत्पन्न झालेली. ही पृथ्वी आहे आणि सातत्यानं भगवंतांच्या चरणारविंदाचा स्पर्श जो आहे ही पृथ्वी करत असते. पृथ्वीचा गुण काय तर क्षमा, सर्वांना क्षमा करणं. आपण पृथ्वीवर जोरानं पाय आपटतो, कचरा टाकतो, थुंकतो, मात्र पृथ्वी कधी आपल्याला शिक्षा करत नाही. त्यामुळे क्षमा हा गुण पृथ्वीच्या ठिकाणी आहे, आणि म्हणून सीताजींकडे सुद्धा क्षमा हा गुण आहे. हा गुण जो आहे तो निरनिराळ्या प्रसंगांमध्ये प्रकट होतो. ज्यावेळी हनुमंतांनी विचारलं
की या राक्षसिणी ज्या आहेत यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, तर मी त्यांना शिक्षा करतो. तर सीताजी म्हटल्या, नाही, त्यांना शिक्षा करू नका, क्षमा करा, कारण त्या रावणाच्या आदेशांवरून हे करतायत, त्यांची काही चूक नाही. ते हा क्षमा जो गुण आहे तो ठिकठिकाणी त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसून येतो. सीतेचं वर्णन आलेलं आहे की सीता ही शुभलक्षणी आहे, सगळे उत्तम गुण तिच्या ठिकाणी निवास करतायत, उत्तम वधू आहे आणि पतिव्रता आहे. की मोठी लोक सांगतात की पतिव्रता ही पतीला अनुसरते. की तिचं ज्यावेळी लग्न होतं त्यावेळी ती माहेर सोडते, आणि ते माहेर सोडणं कशासाठी असतं की त्यांचा संबंध तो एक प्रकारे तोडण्यासाठीच असतं, आणि तिचं आयुष्य हे तिचं सासर जे असतं ते तिच्या पतीच्या संबंधानं असतं, अशी मोठी लोक सांगतात. की त्या सासरमध्ये जे काही घडेल त्या गोष्टी त्या लगेच माहेरी सांगत नाहीत. जर चांगल्या गोष्टी असतील तर सांगतात. आपल्या पतीची तो जो मान आहे, मर्यादा आहे, त्याला कुठे धक्का पोहोचू देत नाहीत. असे मोठी लोक जी होऊन गेली, त्यांचं असं म्हणणं होतं की हे पतिव्रता स्त्रीच्या ठिकाणी हे गुण असावेत, आणि ते सगळे गुण आपल्याला सीताजींच्या ठिकाणी बघायला मिळतात. आपण हे फक्त एक सूचीपत्र पाहतो, ही एक अनुक्रमणिका बघतोय आपण की अशा अशा घटना घडल्या. हे अजून पुढे आपण विस्तारानं पाहणारच आहोत. आता निघाल्याबरोबर थोड्या वेळानं ते वेशीपर्यंत पोचले, आणि रामांवर प्रेम करणारी जी मंडळी होती ती त्यांच्या मागे मागे येतच होती. आणि पहिल्यांदा त्यांना गुह मिळाले, जे निषाद आहेत. इथून त्यांच्या यात्रेचा जो उद्देश आहे तो प्रारंभ होतो. पहा, एक युवराज्यपदी उद्या ज्याचा अभिषेक होणार आहे, किंवा जनतेच्या मनातला राजा, आणि दुसरं देशामध्ये एका छोटा, ज्याची कुठल्याही बाजूनं रामांशी तुलना होऊ शकत नाही, त्याला रामाने मिठी मारली. ही केवढी मोठी गोष्ट आहे. चालण्याची पद्धत कशी आहे? पुढे लक्ष्मणजी चालत आहेत, मध्ये सीताजी, आणि मागे प्रभू श्री रामचंद्र. बघा, जर तुलना केली तर या सगळ्यांमध्ये प्रभू श्री रामचंद्र श्रेष्ठ आहे. त्याने असं नाही म्हटलं की मी पुढे चालतो आणि तुम्ही दोघांनी माझ्या मागे चाला. त्यांचं शरणागत वत्सलता ही आहे की या दोघांचं रक्षण करत मला चालायचं आहे. आणि त्यापुढे मग ते चित्रकूटामध्ये येऊन त्यांनी भारद्वाज मुनी जे आहेत त्यांची आज्ञा घेऊन तिथे एक पर्णकुटी निर्माण केली. इकडे अयोध्येमध्ये काय झालं तर दशरथ राजा जो होता तो शोक करून 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 देहांत झाला, प्राणोत्क्रमण झालं. आणि भरतजी जे आहेत हे जे त्यांच्या मामाकडे गेले होते ते परत आले. त्यावेळी वसिष्ठादी सगळ्या ऋषी मुनींनी आणि मंत्र्यांनी सांगितलं की बाबा असा असा प्रसंग घडलेला आहे आणि तुम्ही आता हे राज्य स्वीकार करा. दशरथांनी त्यांचं प्राणोत्क्रमण झालेलं आहे. प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीतेसहित वनवासी झालेले आहेत. आता ह्या राज्याचा तुम्ही स्वीकार करा. आता भरताकडे ते सामर्थ्य नव्हतं का? तर होतं. महाबळी होता भरत आणि राज्यपालनामध्ये सुद्धा समर्थ होते. परंतु धर्म जो आहे, जे मोठ्या भावावर असलेलं प्रेम आहे, यामुळे त्यांनी राज्य स्वीकार केलं नाही. त्यांनी सांगितलं की हे राज्य जे याच्यावर अधिकार हा माझ्या मोठ्या भावाचा आहे, त्यामुळे त्यांना डावलून मी हे राज्य करू शकत नाही. हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आदर्श किती उंचीवर आहे पहा. असा प्रसंग जर आपल्या आयुष्यात घडला, ही तुलना करायची आपण, तर आपण काय केलं असतं? भरतजी त्या मंत्र्यांना आणि ऋषीमुनींना घेऊन ते म्हटले चला आपण जाऊया. चित्रकूटाच्या इथे आले आणि रामांच्या चरणावर त्यांनी डोकं ठेवलं. म्हणले मी तुमचा भाऊ आहे, तुमचा शिष्य आहे, तुमचा दास आहे, माझ्यावर कृपा करा आणि ह्या राज्याचा स्वीकार करा. जर तुम्ही हे राज्य माझ्यासाठी सोडलं असेल तर हे राज्य मी तुमच्या चरणावर अर्पण करतो, त्याचा स्वीकार करा. कारण हा जो कुलधर्म आहे तो आमच्या कुळामध्ये चालत आलेला आहे की जो मोठा मुलगा आहे तोच राज्यावर येतो. हा धर्म तुम्ही जाणता, त्यामुळे या राज्याचा स्वीकार करा. आपल्या वंशामध्ये जी रीत चालत आलेली आहे त्यानुसार तुम्ही या राज्याचा स्वीकार करा.
आता रामांच्या हृदयामध्ये जो आहे तो सद्भाव आहे. सुमुख हा सुमहा यशा. याचं कारण असं आहे की ज्यावेळी युवराजपदी अभिषेक होणार होता त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य तसंच होतं. ज्यावेळी त्यांना वनवासात पाठवलं तेव्हाही, आणि आता भरत राज्य द्यायला तयार आहे तेव्हाही असं नाही की कुठे डोळाच वाकडा केला आहे, डोळा लाल झाला आहे आणि डोळ्यातून अश्रू आला आहे किंवा बोलण्यामध्ये एखादा शब्द कठोर गेला आहे, असं नाही. हे त्यांचं यश आहे. पित्याची जी आज्ञा आहे की 14 वर्ष वनवास, ही आज्ञा रामाने मोडली नाही, त्यामुळे त्यांनी हे राज्य अस्वीकार केलं. भरताचं देखील विशेष आहे. भरत म्हणतात की आम्हाला राज्य नको, आम्हाला राम हवा. हे एका भक्ताचंच लक्षण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे व्यक्ती मिळणं मुश्किल आहे. राज्य म्हणजे त्यात काय असतं, धन संपदा सत्ता ह्या गोष्टी नंतर मिळतील, पण गेलेला भाऊ, गेलेला पिता, ह्या गोष्टी परत किती धन द्या तुम्ही, तुमची किती सत्ता असू द्या, परंतु या तुम्हाला परत मिळणार नाहीत. भावाचं प्रेम जे आहे कधी परत मिळणार नाही, पैसा नंतर मिळेल. त्यामुळे ते म्हणले आम्हाला राज्य नको, आम्हाला राम हवा. मग रामाने त्यांच्या पादुका ज्या आहेत त्या काढून भरताकडे दिल्या आणि म्हटले ह्याला राजा समज आणि आता तू राज्य चालव. भरताने त्याचा स्वीकार केला. याचं कारण असं की लहान भावानं जर ते राज्य केलं आणि ते मोठ्या भावाला ज्या वस्तूचा आपण उपभोग घेऊन ती मोठ्या व्यक्तीला, जी व्यक्ती आपल्या आदराला पात्र आहे, तिला ती भेट देता येत नाही. विचार करा, आपल्या घरी एखादी मोठी व्यक्ती आली आणि आपल्याला त्याला एखादी शाल द्यायची आहे, तर आपण बाजारातून नवीन विकत घेऊन देतो. जी आपण वापरलेली शाल असते ती देत नाही, कारण तो त्या मोठ्या व्यक्तीचा अनादर असतो. यासाठी भरतानी त्या पादुकांचा स्वीकार केला आणि त्यांच्या आज्ञेनं मग राज्य चालवलं. इथे कोणी असा प्रश्न निर्माण करेल की भरत तर शरण आला होता, तरीसुद्धा रामाने त्याची शरणागती मान्य केली नाही. त्या शरणागताला जे फळ हवं होतं की राम हे पुन्हा यावे आणि त्यांनी राज्याचा स्वीकार करावा, मात्र तसं झालं नाही. याला उत्तर असं आहे की काही वेळा काही अदृश्य प्रतिबंध जो असतो, काहीतरी राहिलेलं असतं, ते जोवर तो वेळ, तो काळ पूर्ण होत नाही, तोवर भगवंत आणि भक्ताची भेट होत नाही. तो काळ जो आहे तो सहन करावा लागतो, तो विरह जो आहे हा सहन करावा लागतो. मात्र भगवंत तुम्हाला वाऱ्यावर सोडतात असंही नाही. इथे भगवंतांच्या चरण पादुका म्हणजे हा त्यांचा प्रतिनिधी आहे. आपल्याला माहीत आहे, पादुका म्हणजे भगवंतांचं स्वरूपच आहे. ते स्वरूप प्रतिनिधीच्या रूपात त्यांनी भरताला दिलेला आहे. आणि जो भक्तांनी भगवंतांच्या मिलनाचा जो काळ आहे, तो जो विरहाचा काळ आहे, तो एक प्रतिबंध आहे. त्याची निवृत्ती झाल्याशिवाय भक्तांनी भगवंतांची भेट होत नाही. तोपर्यंत त्या भक्तानं प्रतीक्षा करणं, वाट पाहणं, याशिवाय दुसरा त्याला उत्तर नाही. आता भरतांचा अजून एक आदर्श पहा. भरत अयोध्येत गेले नाहीत, कारण तिथेच रामांबरोबर त्यांनी विहार केला होता. कुठेतरी रामांबरोबर बसून ते जेवले असतील, खेळले असतील, एखादी वस्तू असेल जिथे दोघांच्याही आठवणी असतील, यासाठी ते तिथे गेलेच नाहीत. ते नंदीग्रामामध्ये राहिले. ते पण कसे राहिले, तर आता प्रभू श्रीराम जमिनीवर चालत आहेत, त्यांना रथ नाही किंवा पालखी नाही. तर आपण पण जमिनीवरच राहिलो तर त्यांच्याबरोबर बरोबरी केल्यासारखं होईल. मग तिथे जमिनीपेक्षा अजून खाली असा एक खड्डा खोदून तिथे भरतजी राहू लागले. केवढे हे प्रेम आहे, केवढी ही निष्ठा आहे. रामा गमनकांक्षया, एकच इच्छा आहे आता की 14 वर्षांनी राम येतील, त्यानंतर मला त्यांची सेवा करायला मिळेल, ही एकच आशा आता भरताना लागून राहिलेली. भरत आणि लक्ष्मणांच्या सेवेत हे अंतर आहे. लक्ष्मणांच्या सेवेत मनाची प्रधानता आहे. ते स्वतःच्या मनानं भगवंतांची सेवा करतात. मात्र भरत जे आहेत ते भगवंतांच्या आज्ञेनं सेवा करतात. स्वतःच्या मनात काही असो नसो, भगवंतांची आज्ञा हीच त्यांना प्रमाण आहे.
आता राज्य चालवत असताना कुठलीही एखादी समस्या आली तर भरतजी त्या चरण पादुकांची पूजा करायचे, सेवा करायचे आणि त्या पादुकांमधून त्यांना उत्तर मिळायचं आणि त्या आज्ञेप्रमाणे ते त्या शंकांचं, प्रश्नांचं समाधान करायचे. आता रामप्रभू सीता आणि लक्ष्मणासोबत चित्रकूट पर्वतावर आहेत. आता जंगलात राहणं हे तसं अवघड काम आहे. मात्र आम्ही असं म्हणू, आम्हाला धर्मसुद्धा करायचा आहे आणि तपसुद्धा झालं पाहिजे आणि शरीराला काहीच त्रास झाला नाही पाहिजे, शरीर आमचं सुखात राहिलं पाहिजे. तर तसं शक्य नसतं. जर सत्याचं निर्वहन करायचं आहे, जर धर्माचं पालन करायचं आहे, तर शरीराला कष्ट हे होणारच. आता इथे भगवंतांना श्रीमान हे एक विशेषण आलेलं आहे. ते कशासाठी, की ज्यावेळी हे सगळे लोक परत गेले त्यावेळी प्रभू रामांच्या मुखाची शोभा वाढली परत गेल्यावर. हे कसं बरं, तर रामानं ही शंका होती की जर भरताच्या प्रेमामुळे, आग्रहामुळे आणि जर वशिष्ठासारख्या कुलगुरूंनी, मोठमोठ्या ऋषींनी जर मला आज्ञा केली असती तर कदाचित पित्याची जी आज्ञा आहे ती मला मोडावी लागली असती. ही शंका रामांच्या मनात होती, हे भय होतं. आणि आता हे सगळे गेल्यावर ते भय दूर झालं. त्यामुळे इथं श्रीमान असं विशेषण आलंय की रामांच्या मुखावरची शोभा आहे ती वाढू लागली. इथे दुसरं एक विशेषण आलेलं आहे, ते म्हणजे जितेंद्रिय, की इंद्रियांवर पूर्ण संयम आणि पूर्ण ताबा आहे. कारण एखादा माणूस रुसून जातो किंवा त्याला जावं लागतं, एखादा दुःखाचा प्रसंग येतो आणि तिथे दुसऱ्यांनी जर येऊन सांगितलं की अरे चल म्हणून, तर तो माणूस मागचं झालं गेलं सगळं विसरतो. प्रभू रामांच्या ऐवजी जर दुसरा कोणी माणूस तिथं असता तर तो म्हटला असता की जाऊ दे, माझी आई आली आहे, माझा भाऊ आला आहे, तो म्हणतोय चल, माझे नागरिक आलेत, ते म्हणतात तुम्ही चला चला, तर तो कारणच शोधत असतो. तो म्हणतो मी गेलो तर मला थोडी काय दोष येणार, मी सांगेन की नाही भरताने आग्रह केला, कौशल्याने आग्रह केला, वशिष्ठाने आग्रह केला. मात्र राम तसे नाहीत. म्हणून जितेंद्रिय, त्यांचा इंद्रियांवर पूर्ण संयम आहे. राज्य भोगाची लोलुपता त्यांना नाही. राज्य मिळणार त्यावेळी त्यांचा चेहरा जसा होता तसाच वनवासात जाताना होता. रामाने चित्रकूट सुद्धा सोडलं. याचं कारण काय, तर सत्पुरुष जो आहे ना त्याचा एक स्वभाव असतो की स्वतःला दुःख झालं तरी चालेल, पण आपल्यामुळे दुसऱ्या कुणाला जर दुःख झालं तर तो त्याच्या दुःखानं दुःखी होतो. इथे असं झालं, तिथे चित्रकूट होतं, तिथं अरण्य होतं, ऋषीमुनी तपश्चर्या करत होते, जे काही त्यांचं साधन भजन असेल ते करत होते आणि अयोध्येवरून रोज माणसं प्रभू श्रीरामांना भेटायला यायची. त्यांचे येण्या जाण्यामुळे चित्रकूटात थोडी अशांतता निर्माण झाली. आता नागरिकांना सांगितलं असतं की तुम्ही येणं बंद करा तर त्यांना वाईट वाटलं असतं, आणि या म्हटलं तर ऋषीमुनींना त्रास होतोय. म्हणून प्रभू श्रीरामांनी निर्णय घेतला की आता हे चित्रकूट सोडून आपण पुढच्या दिशेनं मार्गस्थ होऊ. कुठे मार्गस्थ होऊ, तर प्रविश्यतु महारण्यम रामो राजीवलोचनः. कुठे, दंडकान प्रविवेशः. दंडकारण्यात. तर तो दंडक नावाचा जो राजा आहे तो शुक्राचार्यांच्या शापामुळं मेलेला आहे आणि त्याचा जो प्रदेश आहे त्याला दंडकारण्य असं नाव आहे. पण तिथे आता तपस्वी लोक सुद्धा राहत आहेत म्हणून त्याला जनस्थान असं देखील म्हणतात. आणि इथून मग राक्षसांचा वधाचा जो प्रारंभ आहे तो दंडकारण्यापासून आहे. इथून आता रामायणातलं अयोध्याकांड संपून अरण्यकांडाची सुरुवात होते. अयोध्याकांडामध्ये रामांची पितृआज्ञा पालन, भरताचं प्रेम, लक्ष्मणाचं सीतेचा त्याग, प्रेमासाठी केलेला त्याग, कारण प्रेम असेल तर तिथं वैराग्य हवं. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आता पुढचा भाग आपण उद्या पाहूयात.